सत्ताभिन्न अवस्था ही जीवाला साधक नसून बाधक आहे. पारमार्थिक सत्ता आणि व्यावहारिक सत्ता. पारमार्थिक सत्तेमध्ये अवस्थेला जास्त प्राधान्य आहे आणि व्यावहारिक सत्तेमध्ये व्यवस्था असावी. या दोन भिन्न सत्ता असल्यामुळे या एकामेकाला साधक नसतात तर त्या बाधिक असतात. परमार्थ करणाऱ्याला यांची सांगड घालणं म्हणजे साधकाला तारेवरची कसरतच म्हणावी लागेल, नाही का? यासाठी सगळ्यात सोपी साधन ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, संत सहवास आणि श्रीगुरुमुखे शास्त्रश्रवण या माध्यमातून सबोध साधक या व्यावहारिक सत्तेच्या व्यवस्थेपासून पारमार्थिक सत्तेच्या अवस्थेपर्यंत जाऊन पोचतो. यालाच म्हणावी गुरुकृपेची फलश्रुती. तरच हे शक्य होईल, अन्यथा कदापि शक्य होणार नाही.